कैसा हराया। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। नमस्कार मित्रांनो, कैसे हराया यानंतर संपूर्ण मुमरा हिरवा करण्याचा संकल्प आता कोल्हापूरपर्यंत पोहोचला। मित्रांनो, ऐकावं ते नवलच। ही हिरवी भानामती मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या आजरा तालुक्यापर्यंत पोचली आहे। आम्ही मतदारांना भुलवण्यासाठी आजपर्यंत दारू पाजणे, गावामध्ये जेवण घालणे, बकरी कापणे, त्याच्यानंतर पैसे वाटणे हे सर्व पाहिलं आहे। आता मात्र मतदात्यावरच करणी केलेली आहे असा काहीतरी प्रकार समोर आला आहे। आता पुढे मतदारांनी काय करायचं? पुढच्या 5 वर्षापर्यंत ही भानामती मतदारांना फिरवणार होता। ज्यांनी मतदानामागे पैसे घेतलेत त्यांनी ही भानामती आता सोडणार नाही हा मित्रांनो। आता सर्वांनी आपापले जे देव करणारे आहेत ना त्यांना शोधा, म्हणजे ही भानामती काढून टाकता येईल। तर मित्रांनो, असो हा एक जोकचा पार्ट होता, परंतु हा नेमका प्रकार काय आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ज्या गावामध्ये आणि मतदान केंद्राच्या परिसरात हा भानामतीचा प्रकार उघडकीस आला, त्यामध्ये प्रामुख्याने करवीर आणि दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील काही गावांचा समावेश होता। त्यामध्ये आजरा तालुक्यातील देखील काही गावांचा समावेश होता। मिळालेल्या माहितीनुसार प्रामुख्याने काही गावांच्या मध्ये हे असे काही साहित्य आढळले आहे। तर त्याच्यामध्ये उचगाव म्हणजे तालुका करवीरमधील या उचगावमध्ये काही मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर पहाटे हिरव्या कपड्यात गुंडाळे, लिंबू, टाचण्या, बाहुल्या ह्या आढळल्या होत्या। त्यानंतर सरनोबतवाडी या ठिकाणीही केंद्राच्या परिसरात अशाच प्रकारचे अघोरी साहित्य सापडले होते। त्यानंतर मुडशिंगी दक्षिण कोल्हापूरमधील मतदारसंघातील या गावातही काही ठिकाणी असा प्रकार झाल्याची चर्चा होत आहे। त्याच्यानंतर मोरेवाडी आणि पाचगाव परिसर यामध्ये देखील कोल्हापूर शहरालगत असलेले हे गाव, ह्या भागातील काही मतदान केंद्रांच्या बाहेर ह्या संशयास्पद वस्तू आढळल्याने सकाळी तणाव निर्माण झाला होता। आता नेमकं काय झालंय ह्याच्यामध्ये? तर निवडणूक चुरशीची असल्याने मतदारामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी किंवा नजर लागण्यापासून वाचण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे। बहुतांश ठिकाणी हे साहित्य मतदानाच्या आदल्या रात्री किंवा सकाळी पहाटेच्या दरम्यान गुपचूपपणे आणून ठेवलेले गेलेले आहे। आता याची जी आहे कारवाईची स्थिती काय? तर उचगाव आणि परिसरात घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध जादूटोणा विरोधी या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। आता मतदान केंद्रांच्या बाहेरील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत देखील आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट केले आहे की अशा गोष्टींनी मतदानावर कोणताही प्रभाव पडत नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही। अशा अघोरी प्रथांचा वापर करून मतदारांवर दबाव आणणे हा लोकशाहीतील एक गंभीर गुन्हा मानला जातो। तर त्यामुळे आपण कोणीही अशा या प्रकाराला बळी पडू नये किंवा घाबरू नये। हे प्रकार हे अंधश्रद्धा असणाऱ्या माणसांनी हे केलेलं आहे। आता मित्रांनो, हा जो प्रकार घडला आहे या प्रकारामागे 1-2 महत्त्वाचे दृष्टिकोन असू शकतात। तर ते कोणते असतील तर त्याच्यावरती देखील आपण एकदा लक्ष केंद्रित करूया। अंधश्रद्धा आणि भीती म्हणजेच काय? विरोधकांच्या मतदारांना घाबरवण्यासाठी किंवा स्वतःच्या विजयासाठी करणी भानामतीचा आधार घेण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्या गेल्याची दाट शक्यता आहे। ग्रामीण भागात अशा गोष्टीमुळे मतदारांमध्ये भीती निर्माण होऊन ते मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत आणि याचा फायदा त्यांना होईल, असा यामागील एक कुटील हेतू असू शकतो। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की मानसशास्त्रीय दबाव म्हणजेच काय की या प्रकार श्रद्धेपेक्षा जास्त करून सायकोलॉजिकल गेम म्हणजे मानसिक दबाव म्हणून वापरला गेल्याचे बोलले जात आहे। आता मतदारांचे लक्ष विचलित करणे आणि परिसरातील भीतीचे वातावरण तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश असू शकेल। प्रशासनाची यामध्ये भूमिका नेमकी काय होती? तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील निवडणूक प्रशासनाने तातडीने ते साहित्य शोधले आणि ते तिथून हटवले देखील।
आता जिल्हा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणजेच उदाहरणार्थ अनीस सारख्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी नागरिकांना आवाहन केले की अशा प्रकारच्या कृत्यांना निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होत नाही. हे केवळ अफवा आणि भीती पसरवण्याचे माध्यम आहे. म्हणजेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी अशा ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करून कालचा जो मतदानाचा कार्यक्रम आहे हा व्यवस्थितरित्या पार पडला. अर्थातच कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात अशा घटना घडणे ही चिंतेची बाब मानली गेली. मात्र सजग मतदारांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपला मतदानाचा हक्क बजावला. ही भानामती नसून केवळ निवडणुकीच्या काळात मतदारांना घाबरवण्यासाठी रचलेला एक बनाव होता, असेच सर्वांचे मत आहे. कोणत्याही प्रकारची भानामती किंवा करणी ही विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. अशा गोष्टींवर विश्वास न ठेवता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत आपल्याला देखील अजून काही सविस्तर माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.